नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता ऐश्वर्या सर्वांच्या नकळतच खोटं मृत्यूपत्र ठेवण्यासाठी जात असते, परंतु त्याचवेळी जानकी नानांना पाहण्यासाठी खाली उतरते. आता हे ऐश्वर्याने पाहिलेलं असतं आणि म्हणूनच आता जानकीने आपल्याला पाहू नये यासाठी ऐश्वर्या सोप्याच्या मागे लपून बसते. आता ऐश्वर्या मनाशीच म्हणते, आली मांजर नेहमीच काळ्या मांजरीसारखी माझ्या आडवी येत असते, परंतु आज काहीही झालं तरीसुद्धा मी हे मृत्यूपत्र बदलणारच. हे मृत्यूपत्र मला काही झालं तरी आज लॉकरमध्ये ठेवायलाच हवं असा विचार करत आता ऐश्वर्या जानकीच्या जाण्याची वाट पाहत असते. तर जानकी नानांना पाहण्यासाठी रूममध्ये आलेली असते. आता सुमित्राताईंना कोणीतरी आल्याची चाहूल लागते. सुमित्राताई पाहतात तर जानकी येऊन जात असते. तर आता जानकी जाणार तर सुमित्राताई आवाज येत म्हणतात, जानकी. तर जानकी म्हणते, आई तुम्ही अजूनही झोपला नाही आहेत का? तर सुमित्राताई म्हणतात, नाही ग, परंतु तुला बरं वाटतंय ना? तर जानकी म्हणू लागते, हो आई, मला बरं वाटते. मला नानांची काळजी वाटत होती आणि म्हणूनच नानांना पाहण्यासाठी आले होते. नाना आता ठीक तर आहेत ना? त्यांना कोणता त्रास तर होत नाही ना? तर सुमित्राताई म्हणतात, नाही ग, परंतु मलाही झोप येत नव्हती. आता सुमित्राताई खूप अस्वस्थ असतात हे जानकीच्या लक्षात येतं. जानकी सुमित्राताईंना म्हणते, आई तुम्हाला एवढं अस्वस्थ का वाटत आहे? सुमित्राताई म्हणतात, नाही ग, काहीच नाही. तर जानकी सुमित्राताईंना म्हणते, आई आपण दोघांनी थोडा वेळ बाहेर जाऊन बसायचं का? म्हणजे मोकळ्या हवेत बसलं की तुम्हालाही बरं वाटेल, आपण जशा पहिल्या बसायचो तशा. तर सुमित्राताई होकार देतात. आता जानकी सुमित्राताईंचा हात पकडून त्यांना बाहेर घेऊन येत असते. तर इकडे ऐश्वर्या सुमित्राताईंच्या रूमच्या बाहेरच असते. आता ऐश्वर्याच्या लक्षात येतं की जानकी आणि सुमित्राताई रूमच्या बाहेर येत आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा ऐश्वर्या लपून राहते. आता जानकी आणि सुमित्राताई बाहेर जातात. ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो. आता ऐश्वर्या मनाशीच म्हणते, थँक गॉड, बरं झालं ही दोघं बाहेर गेलीत, म्हणजे माझं काम करायला अगदीच सोपं आणि मोकळा वेळही मिळाला. आता सुमित्राताई आणि जानकी घराच्या बाहेर जाताच ऐश्वर्या त्या संधीचा फायदा घेत खोलीमध्ये येते. परंतु नाना बेशुद्ध असतात, त्यांना तर काहीच माहीत नसतं. आता ऐश्वर्या लॉकरची चावी शोधू लागते. तिला माहीत असतं की नेहमीप्रमाणे लॉकरची चावी ही फोटोच्या मागेच असेल, परंतु आज लॉकरची चावी फोटोच्या मागे नसते. तर ऐश्वर्या म्हणू लागते, नेहमी तर चावी इथेच असतात आणि आजच कुठे गेल्यात? नाही, आता काही झालं तरी मला चावी शोधावीच लागेल आणि हे व्हील ठेवावंच लागेल आणि असा विचार करत ऐश्वर्या सगळीकडे चावी शोधू लागते. परंतु ऐश्वर्याच्या हाती काही चावी सापडत नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जानकी सुमित्राताईंना म्हणते, आई बरं झालं ना आपण जरा मोकळ्या हवेत आलो, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल आणि कित्येक दिवसानंतर आपण इथे आलो आहोत. तर सुमित्राताई होकार देतात. सुमित्राताई आणि जानकी बाहेर येऊन थोडा वेळ गप्पा मारत असतात. तर आता सुमित्राताईंचा कुठेच लक्ष लागत नसतो. सुमित्राताईंना सतत सारंगचं बोलणं आठवत असतं. सारंगचं ते आवाज चढवून बोलणं आणि बायकोची बाजू घेणं, तर ऐश्वर्याने मुदत मागणं आणि लवकरात लवकर जानकी वहिनी कशा आहेत हे सिद्ध करणं, हे सर्व काही सुमित्राताईंना आठवत असतं. जानकी विचारते, आई अहो काय झालंय? सुमित्राताई काही भानावर येत नाहीत. तर आता जानकी पुन्हा एकदा आवाज येत म्हणते, आई अहो बोला ना, नक्की काय झालंय? तर सुमित्राताई जानकीला म्हणू लागतात, काही नाही ग, ऐश्वर्याचाच विचार करते. आता मात्र ऐश्वर्याचा विचार हे ऐकताच जानकीला धक्काच बसतो. जानकी विचारते, आई काय झालंय आणि तुम्ही कशाबद्दल विचार करताय? तर सुमित्राताई म्हणतात, अगं आज नवरा बायको दोघेही माझ्याशी बोलण्यासाठी आले होते आणि हा तर म्हणत होता, माझ्या बायकोचं ऐकून घे, ऐश्वर्याचं ऐकून घे, तुला ऐकून घ्यावंच लागेल, कारण ऐश्वर्या चुकीची नाही. तर ती म्हणत होती की मला संधी पाहिजे. किती खोटी मुलगी आहे ग. आणि सारंग तर बायकोचीच बाजू घेत होता. त्याला वाटत होतं की आपली बायको अगदी बरोबर बोलत आहे. जानकी, मला नक्कीच खात्री आहे की आता ही ऐश्वर्या आपल्या सारंगला नक्कीच बदलणार. तर आता जानकी म्हणू लागते, नाही आई, असं कधीही होणार नाही. आपले सारंग भाऊजी किती चांगले आहेत हे तुम्हालाही माहीत आहेत. ते मनाने खरंच खूप चांगले आहेत आणि ऐश्वर्या कितीही काही बोलण्याचा प्रयत्न केला तरी तसं होणार नाही. परंतु फक्त एवढंच की शेवटी ऐश्वर्या त्यांची बायको आहे आणि म्हणूनच आज बायकोची बाजू घेऊन सारंग भाऊजी बोलले आहेत. ज्याप्रमाणे ऋषिकेश माझी बाजू घेऊन बोलतात. तर सुमित्राताई म्हणतात, अगं ऋषिकेशचा विषय वेगळा आहे. ऋषिकेश सारासार विचार करतो, परंतु सारंगचं तसं नाही आहे. ऐश्वर्याच्या बोलण्यामुळे याची बुद्धी तर भ्रष्ट होत चालली आहे. तर जानकी सुमित्राताईंना म्हणते, आई वाईट गोष्टी अगदी स्वस्तातल्या परफ्यूमसारख्या असतात. आपण कितीही वाईट बोलण्याचा, कितीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते नक्कीच उडून जातात
आणि चांगल्या गोष्टी या अत्तरासारख्या असतात, ज्या कायम आपल्यासोबतच राहतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सारंग भाऊजी कधीही बदलणार नाहीत आणि सारंग भाऊजींना एक ना एक दिवस ऐश्वर्या नक्की कशी आहे, ऐश्वर्याचा खरा स्वभाव काय आहे हे लवकरच कळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तर सुमित्राताई म्हणतात, लवकरात लवकर माझ्या सारंगला सगळं काही खरं कळून देत नाही तर माझा सारंग माझा कधी राहणारच नाही, माझा मुलगा माझ्या हातून निघून जाईल. तर आता जानकी म्हणू लागते, आई अहो मी बरं असं होऊ देईन. अहो काही झालं तरी ऐश्वर्याने कितीही काही प्रयत्न केले, माझं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा मी तिला कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आई माझ्यावर विश्वास ठेवा. हे घर जसं बांधून ठेवलं आहे तसंच मी कायम बांधून ठेवणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता जानकीचं हे बोलणं सुमित्राताईंना आधार वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऐश्वर्याला अजूनही लॉकरची चावी काही सापडलेली नसते. आता ऐश्वर्या लॉकरची चावी शोधण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी ऐश्वर्याला नानांच्या उशीखाली लॉकरची चावी मिळते. आता लॉकरची चावी हाती लागताच ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो. आता ऐश्वर्या म्हणते, झालं आता माझं काम पूर्ण होणार, परंतु यातली नक्की चावी कोणती असा विचार करत आता ऐश्वर्या सुमित्राताई आणि जानकी येण्याअगोदरच लॉकर खोलण्याचा प्रयत्न करत असते. आता ऐश्वर्याचं लॉकरही खोलून झालेलं असतं आणि आता ऐश्वर्याच्या हाती ओरिजिनल मृत्यूपत्रही लागलेलं असतं. आता ते पाहून ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो. ऐश्वर्या दोन्ही मृत्यूपत्र हातात घेते आणि म्हणू लागते, काय मग जानकी, खरी मजा तर उद्याच येणार आहे. उद्या तुमच्या वाट्याला काय येणार हे तुम्हाला माहीतही नसेल, परंतु मी मात्र तुमच्या वाट्याला फक्त दुःखच देणार आहे, दुःख आणि वेदना. असं म्हणत आता ऐश्वर्या ती व्हील चेंज करते आणि ते चेंज करत असताना ती नानांना दाखवते आणि म्हणते, काय नाना बघताय ना, तुमच्या समोरच सगळं काही एक्सचेंज होत आहे. असं म्हणत आता ऐश्वर्या खऱ्या मृत्यूपत्राच्या जागी खोटं मृत्यूपत्र ठेवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुमित्राताई जानकीचं कौतुक करत जानकीला म्हणतात, जानकी तू म्हणजे आमच्या घरची रणदिवे कुटुंबाची तुळस आहेस. अगं तुझ्यासोबत असलं की अगदी छान वाटतं, मोकळं वाटतं आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं. तू सोबत असलीस ना की तुझा मला आधार वाटतो. आणि एकदा का आता सौमित्रा आणि अवंतिका घरी आले की माझ्या डोक्यावरचं ओझंच कमी होणार आहे. तर आता जानकी म्हणू लागते, हो ना, एकदा का सौमित्रा भाऊजी आणि अवंतिका घरी आले की सगळं काही नीट होणार आहे. तर आता सुमित्राताई म्हणतात, हो ना, कधी एकदा माझा सौमित्र आणि अवंतिका घरी येतात असंच मला झालं आहे. तर जानकी म्हणते, आणि अवंतिकाचा स्वभावही खूप छान आहे आणि अवंतिका सर्वांशी मिळून मिसळूनच वागते. परंतु आई आता अवंतिका आल्यावर काय काय करायचं हा विचार बेडवर आडवं पडून करा, कारण आता जर आपण अजून जागरण केलं तर तुम्हाला उद्या त्रास होणार आहे आणि ऋषिकेश जर इथे आले तर मला तर ओरडतीलच आणि तुम्हाला पण वा करतील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऐश्वर्या सुमित्राताई आणि जानकी येण्याअगोदरच मृत्यूपत्राची अदलाबदल करते आणि कोणालाही संशय येऊ नये आणि म्हणूनच जसं होतं तसं सगळं काही ती ठेवत असते. तर दुसरीकडे सुमित्राताई जानकीला म्हणतात, चल बाई जाऊया आता झोपायला. असं म्हणत आता सुमित्राताई आणि जानकी घरी येत असतात. तर इकडे ऐश्वर्या पुन्हा एकदा कपाटाला लॉक करते आणि त्या चाव्या सुमित्राताईंच्या उशाखाली ठेवते आणि कोणाला काही कळण्या अगोदरच ऐश्वर्या रूमच्या बाहेर पडते. परंतु ज्यावेळी ऐश्वर्या रूमच्या बाहेर पडते त्यावेळी सुमित्राताई आणि जानकीला तिथे पाहून ऐश्वर्याला धक्काच बसतो. आता ऐश्वर्या मनाशीच म्हणते की ह्या अचानक कशा तडमडल्या, यांनी जर मला पाहिलं आणि माझ्या हातामध्ये मृत्यूपत्र पाहिलं तर मात्र हे घर सोडून नाही तर हे जगच सोडून मला जावं लागेल, मला काहीतरी करायलाच हवं. त्याचवेळी सुमित्राताईंनी ऐश्वर्याला पाहिलेलं असतं. आता सुमित्राताई ऐश्वर्याला विचारतात, ऐश्वर्या तू इथे काय करत आहेस? परंतु ऐश्वर्याची बोबडीच वळालेली असते, तिला काय बोलावं काहीच कळत नसतं. आता जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या आई तुला काय विचारत आहेत? अगं तू इथे काय करत आहेस आणि नानांच्या रूममध्ये यायची तुला काय गरज होती? आता मात्र ऐश्वर्या शांतच असते, कारण नक्की काय कारण द्यावं ऐश्वर्याला काहीच कळत नसतं. परंतु ऐश्वर्याचं हे वागणं सुमित्राताई आणि जानकीला संशयास्पद वाटत असतं. आता जानकी पुन्हा एकदा विचारते, ऐश्वर्या मी तुला काय विचारत आहे? तू नक्की कुठे होतीस आणि नानांच्या रूममध्ये का आली होतीस? ऐश्वर्याजवळ एकाही प्रश्नाचं उत्तर नसतं. परंतु त्याचवेळी आजी तिथे येतात आणि ऐश्वर्याची बाजू घेत म्हणतात, अगं मीच सांगितलं होतं. आता मात्र सुमित्राताई आणि जानकीला धक्काच बसतो. तर आजी म्हणतात, अगं माझे तळपाय भरपूर दुखत होते, म्हणूनच मी ऐश्वर्याला तुमच्या खोलीमध्ये कास्याची वाटी आणण्यासाठी पाठवलं होतं. तीच तर आता माझी सेवा करते. आजकाल कोणाचंच माझ्याजवळ लक्ष नसतं, मग ऐश्वर्याच माझं सगळं काही पाहत असते आणि अगदी मनापासून. हो की नाही ऐश्वर्या? तर ऐश्वर्या होकार देते. आजी म्हणू लागतात, आजकाल माझ्या म्हातारीकडे कोणाचंच लक्ष नसतं, कारण मी म्हातारी झाली आहे ना.
तर आता सुमित्राताई म्हणतात, आई अगं खरंच तू म्हातारी झाली आहे, तुझ्या काहीच लक्षात राहत नाही. अगं आता ऐश्वर्या येण्याअगोदर तुझं सर्व काही कोण पाहत होतं? जानकीच तर पाहत होती ना. तुझ्या डोक्याला तेल लावून देणं, दर आठवड्यातून एकदा तुझे केस धुणं, तुला काय हवं काय नको ते सर्व पाहणं, तुझ्या औषध पाण्याचं सगळं काही जानकी पाहत होती. विसरून गेलीस का? अगं आत्तापर्यंत तुला जानकीच तुझ्या आधाराला लागायची आणि आता तू ऐश्वर्याची बाजू कशी काय घेऊ शकतेस? आणि आता तर तुला अचानक ऐश्वर्याच आवडू लागली आहे. अगं अशी का वागतेस तू? तर आता आजी म्हणू लागतात, हो का? अगं परंतु कालपर्यंत तुला ऐश्वर्याच आवडत होती ना, मग आता अचानकच तुला जानकी कशी काय आवडायला लागली? आता मात्र जानकी आणि सुमित्राताईंना धक्काच बसतो. तर त्यानंतर सुमित्राताई म्हणतात, आई अगं तुला कळतंय का जे काही घडलं आहे त्यामुळे असं मला वागावं लागत आहे. आता सुमित्राताई पुढे काही बोलणारच तर जानकी म्हणते, आई जाऊ देत ना, विषय नका वाढू, कारण कसं आहे ना, खूप उशीर झाला आहे, घरातील सर्वजण झोपले आहेत आणि नानांची तब्येतही ठीक नाही. आपल्या बोलण्यामुळे जर नानांना त्रास झाला तर त्यापेक्षा नकोस, तुम्ही जाऊन आराम करा. तर सुमित्राताई जानकीला म्हणतात की हो, आणि त्यानंतर सुमित्राताई आजीला म्हणतात, आई तू सुद्धा जाऊन आराम कर. आणि हो, तुझ्या कपाटाच्या एका खणामध्ये कांस्याची वाटी मी ठेवली आहे आणि ती मी स्वतः ठेवली आहे. तर आजी म्हणतात, हो का? मी तर पाहिलीच नाही. आता सुमित्राताई आणि जानकी त्यांच्या रूममध्ये झोपण्यासाठी जातात. तर दुसरीकडे आजी आणि ऐश्वर्या हॉलमध्येच असतात. आता ऐश्वर्या घाबरून गेलेली असते. तर आजी विचारते, काय ग काय झालंय? आता जर मी आले नसते तर तू काय केलं असतं? दोघींनी सुद्धा तुझी पळताभुई थोडी केली असती. आता मात्र ऐश्वर्या घाबरून गेलेली असते. तर आता ऐश्वर्या म्हणते, परंतु आजी तुम्ही? तर आता आजी म्हणतात की हो, माझे तळपाय भरपूर दुखत आहेत, चल ना कास्याच्या वाटीने मला जरा मसाज करून दे. कास्याची वाटी घ्यायची आणि तळपायावर घासायची. चल येतेस ना तू? तर आता ऐश्वर्या कारण काढत म्हणते, मी आणि आत्ता यायचंय? आणि हा काश्या काय करतो, म्हणजे वाट्या वाटत फिरतो का? तर आता आजीला हसू येतं आणि आजी म्हणते, अगं कास्याची वाटी म्हणजे ती वाटी. आता आजीलाही काय सांगावं काहीच कळत नसतं. आजी म्हणतात, मी तुला नंतर सांगेन, परंतु तू येतेस ना आता मसाज करायला? तर ऐश्वर्या म्हणते, नाही मी मसाज तुम्हाला उद्या करून देईन, परंतु आता मला जायला हवं. असं म्हणत आता ऐश्वर्या आजींना टाळते आणि आता ऐश्वर्या आणि आजी आपापल्या रूममध्ये निघून येतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता दुसऱ्या दिवशी ऋषिकेश कामासाठी बाहेर निघत असतो. तर आता जानकी त्याला सर्व काही आवरून देत असते. आता ऋषिकेश जानकीला विचारतो, जानकी माझं रुमाल कुठे आहे, माझं घड्याळ कुठे आहे? तर ऋषिकेश सर्व काही समोर असूनही जानकीला विचारत असतो. तर आता जानकी सर्व वस्तू हातात घेते आणि ऋषिकेशला दाखवत म्हणते, हे घ्या, हे आहे तुमचं वॉलेट, हा आहे तुमचा रुमाल आणि हे आहे घड्याळ. मला कशाला उगाच छळताय सांगा बघू? तर ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी अगं सहजच मला तुला छळावंसं वाटतं, कारण तुला छळायला मला खरंच खूप आनंद वाटत असतो. असं म्हणत आता ऋषिकेश जानकीचे गाल पकडतो आणि म्हणू लागतो, जानकी काल रात्री तू खूपच अस्वस्थ वाटत होतीस, परंतु आज तसं नाही आहे. आज तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे. तर जानकी म्हणते, हो ना, कारण कित्येक दिवसानंतर मी आईसोबत बाहेर बसायला गेले होते. आम्ही खूप गप्पा मारल्या. कितीतरी दिवसानंतर आईने माझ्यासमोर मन मोकळं केलं आणि याचाच मला खूप आनंद झालेला आहे. तर आता जानकीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ऋषिकेशलाही आनंद वाटत असतो. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझा असा खुललेला चेहरा पाहिला की खरंच मनाला समाधान वाटतं. आज हा चेहरा पाहूनच वाटत आहे की सगळं काही नीट होणार आहे, आता कशाचीच काळजी करायचं कारण नाही. त्याचवेळी गुलाबदादा येत ऋषिकेशला आवाज देत म्हणतात, दादासाहेब. तर आता ऋषिकेश म्हणतो, गुलाब काय झालंय? घे नाश्ता वाढायला घे, मी येतच आहे. आता गुलाब म्हणू लागतो की नाही दादासाहेब, अहो मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो होतो की शरूताई आले आहेत आणि शहाणे वकीलही आले आहेत, त्यांनी तुम्हाला खाली बोलावलं आहे. आता मात्र ऋषिकेशला धक्काच बसतो. तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, ठीक आहे मी येतच आहे. आता ऋषिकेश आणि जानकी विचार करू लागतात की नक्की वकील साहेब का आले असावेत. जानकी ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश अहो शहाणे वकील असे अचानक का आले असतील? तर आता ऋषिकेश म्हणतो, तेच तर काही माहीत नाही, आपल्याला जाऊनच पाहावं लागेल. आता ऋषिकेश आणि जानकी खाली येतात. तर त्यानंतर ऋषिकेश शहाणे वकील यांना विचारतो, वकील साहेब तुम्ही अचानक इथे काय झालंय? तर आता ते म्हणू लागतात, काही नाही, नानासाहेबांना बरं नाही आहे ना? तर ऋषिकेश म्हणतो, त्यांना पाहण्यासाठी तुम्ही आलाय का? तर आता वकील साहेब म्हणू लागतात की हो, त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या मृत्यूपत्राचं वाचन करण्यासाठी. आता हे ऐकल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. आता ऋषिकेश आणि जानकी विचारू लागतात, काय?
तर वकील साहेब म्हणतात की हो, त्यांचं मृत्यूपत्र, कारण त्यांनी मृत्यूपत्र तयार करून घेतलं होतं. आणि नानासाहेब मला म्हणाले होते की ज्या दिवशी मी कंपनी, घर किंवा काही कारभार सांभाळू शकणार नाही, मला जमणारही नाही, त्या दिवशी हे विल तुम्ही स्वतः सर्वांसमोर वाचून दाखवायचं आहे. तर आता सर्वांनाच धक्का बसतो. तर ऋषिकेश म्हणू लागतो, नाही, आता तर आम्हाला या विलाबद्दल किंवा या मृत्यूपत्राबद्दल काहीही जाणून घ्यायचं नाही. आमच्यासाठी फक्त नानांची तब्येतच खूप महत्त्वाची आहे. वकील साहेब म्हणतात की नाही, माझं कर्तव्य मला पार पडावंच लागेल, कारण नानासाहेबांनी मला तसं सांगितलं होतं. काही दिवसांसाठी मी बाहेरगावी गेलो होतो, परंतु ज्यावेळी मी गावात आलो तेव्हा मला कळालं की नानासाहेबांची तब्येत ठीक नाही. आणि म्हणूनच म्हटलं की हीच ती वेळ आहे की नानासाहेबांच्या मृत्यूपत्राबद्दल घरातील सर्वांनाच कळावं, आणि यासाठीच मी तुम्हा सर्वांना एकत्र बोलावलं आहे. तर आता सुमित्राताई म्हणतात परंतु, तर वकील साहेब म्हणतात की आम्हाला आमची प्रोसेस करावीच लागणार आहे. तर जानकी वकील साहेबांना विचारते की हो, सगळं काही मान्य आहे, परंतु नानांचं मृत्यूपत्र? तर वकील साहेब म्हणतात की ते कपाटामध्ये आहे, ते लॉकरमध्ये आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. आता वकील साहेब म्हणू लागतात, कारण नानांनी मला तसं सांगितलं होतं की त्यांचं मृत्यूपत्र ते लॉकरमध्ये ठेवत आहेत, त्याचप्रमाणे नानांचं मृत्यूपत्र हे त्यांच्या कपाटाच्या लॉकरमध्ये आहे. आता मात्र सर्वांना काहीच कळत नसतं. सर्वजण विचार करू लागतात. तर आता सुमित्राताई जानकीच्या हातामध्ये लॉकरच्या चाव्या देतात आणि जानकीला म्हणू लागतात, जानकी, या घे चाव्या आणि बघ तू स्वतः जाऊन वकील साहेब जे काही बोलत आहेत ते खरं आहे का? तर आता जानकी नानांच्या खोलीत येते आणि ती लॉकर खोलून पाहते, तर खरंच मृत्यूपत्र तयार असतं. आता जानकी ते लॉकर खोलून त्यामध्ये असणारं मृत्यूपत्र घेते आणि मृत्यूपत्र वाचू लागते. आता मात्र मृत्यूपत्र वाचताच जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते. जानकी नानांकडे पाहू लागते. तर आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सुमित्राताई सर्वांना म्हणतात, यानंतर या घराचे वारसदार म्हणून माझी मुलं सौमित्र, सारंग आणि शर्वरी या तिघांच्या नावावर ही प्रॉपर्टी काढण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे या घराचा कारभार ऐश्वर्या सांभाळेल. जानकी, तुझ्याजवळ असणाऱ्या चाव्या तू आता ऐश्वर्याच्या ताब्यात द्यायच्या आहेत. आता जानकी ऐश्वर्याला चाव्या देण्यासाठी येते आणि ऐश्वर्याला म्हणू लागते, ऐश्वर्या, गेली 10 वर्ष हे घर मी अगदी नीट आणि प्रामाणिकपणे सांभाळलं होतं, परंतु आता या चाव्या मी तुझ्याजवळ देत आहे. सत्य कधीही लपून राहत नाही आणि नानाच्या वेळी शुद्धीवर येतील त्यावेळी सत्य तर सर्वांसमोर येणारच आहे, परंतु तोपर्यंत या घराच्या किल्ल्या मी तुझ्याजवळ स्वाधीन करत आहे. तू या घराच्या किल्ल्या मिरव, मी माझ्या माणसांना जपेन, कारण आत्तापर्यंत मला माझी माणसंच महत्त्वाची होती. आता मात्र ऐश्वर्या शांतच होते. तर आता जानकी ऐश्वर्याचं सत्य सर्वांसमोर कशाप्रकारे आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.